नमस्कार मित्रमैत्रिणी, घरगुती मस्त की मटर पनीर बनवतो. त्यासाठी मटरचे दाणे सोलून घेतले, पनीर घेतले, पनीरचे पीसेस करून घेतलेले आहेत. इथं लसूण, कांदा आणि छानपैकी कोथिंबीर टाकून मस्त प्युरी करून घेतली आणि टॅमॅटोची प्युरी करून घेतली. तेलामध्ये मस्त ब्राऊन होईपर्यंत पनीर तळून घ्यायचं. पनीर तळताना जरा जपून टाकायचं, कारण त्यात पाणी असल्यामुळे त्याच्या टिंगल्या उडायला शकतात किंवा त्या हातावर येऊ शकतो, म्हणून थोडं जपूनच पनीर तळून घ्यायचं आहे. ब्राऊन होईपर्यंत तळून घेतलेपर्यंत आणि छान तळून झालेलं काढून घ्यायचं आहे. आता तोच तेल वापरायचं आहे, उगाच वेस्ट करायचं नाही तो तेल. त्याच्यामध्येच आपण कांदा लसूण पेस्ट टाकून घ्यायची, टॅमॅटोची प्युरी टाकून घ्यायचं आणि मस्त तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं. हळद मीठ हिंग छान टाकून त्यात परतवून घ्यायचं आणि मग आपण त्यात टाकायचे. बाजूला मी मटारचे दाणेही मस्त की थोडे उकडून घेतले, त्यामुळे ना भाजी छान होते, उगाच ते दाणे कडक लागत नाही आणि सॉफ्ट सॉफ्ट असे दाणे लागतात. तर त्याच्यात टाकायचे आपल्या बाजूला उकडून घेतलेला. त्यात हळद मीठ हिंग मसाला टाकून घ्यायचा. आपला हा घरचाच मसाला, ह्याची रेसिपी टाकलेली राहण्यास बघू शकता. इथं मस्त हा तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे आणि इकडून तिकडून छान परतून घ्यायचं. मटर उकडून झालेलं आणि त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता ही मटर मस्त टाकून झालं की थोडीशी वाफ काढून घ्यायची आहे झाकण ठेवून, म्हणजे त्या मटरनं, आणि मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार. इथे टाकायचं आपल्याला चवीनुसार दहीही टाकून घ्यायचं. दही टाकलं की ही भाजी एक नंबर चवी लागते. अगदी हॉटेल स्टाईल भाजी तयार लागते आणि सुंदर होते ही भाजी. आता दही टाकले ना छान, थोडं 1 चमचा साखर टाकायचे, म्हणजे ते ना एकदम तरीदार अशी भाजी तयार होते. थोडी वाफलून घ्यायची, म्हणजे मटरमध्ये हा मसाला मिक्स होतो. आता टाकायचे पनीरचे स्क्यूब, म्हणजे पनीरचे तुकडे, आणि छानपैकी भाजीला थोडीशी वाफ काढून घ्यायची. इकडून तिकडून मस्त परतून घ्यायचं सगळं, म्हणजे पनीर आणि दाण्यामध्ये हा मसाला मिक्स झाला की भाजी तयार. चपाती भाकरी बरोबर भाताबरोबर खाऊ शकता, टिफिनला देऊ शकता. साध्या सिंपल रेसिपी असतात. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. कुठलाही प्रोग्राम घरी, वाढदिवस वगैरे कुठले कार्यक्रम असतील घरी, तर नक्कीच ही मटर पनीरची भाजी करून बघा. साध्या सिंपल रेसिपी असतात. नक्कीच कमेंट करून सांगा माझ्या रेसिपी आवडत असेल तर. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही, प्लीज करत जा. चला पुन्हा भेटून, तोपर्यंत बाय बाय.